नमस्कार, मी शिवानी साळुंके. आपण पाहताय न्यूज 99. आत्ताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर. पण एक आज सांगतो वार्षिक मीटिंग दिवशी की अशोक पाटील हा जागृत सभासद आहे. ज्या दिवशी तुम्ही त्या खिडकीत हात घालशीला त्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. बोटं तुमची छाटली जातील हे फक्त लक्षात ठेवा. दबाव वापरण्यात आला आणि तिथं प्रकार घडण्याची शक्यता झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. बॅनर लावू दिलेले नाहीत. आम्हाला एका कोपऱ्यात त्यांनी घालवलं. पोलिसांनी त्या ठिकाणी आम्ही शांततेत आंदोलन केलं. कुठलीही घोषणा दिलेली नाही आहे. कुठलं म्हणजे अनुचित प्रकार कुठलेही केलेले नाही आम्ही त्या ठिकाणी. पण निदर्शनाला आलंय की ह्याच्यावर नजर आहे आता या बँकेवर. आणि कर्ज वाटप करत असताना बेशिस्तपणानं कर्ज वाटप जे झालं असेल त्याच्यावर जे काही रिपोर्ट त्याचे आले असतील त्या रिपोर्टच्या अंतर्गत यांनी 13,30,000 रुपयाचा दंड या बँकेला ठोठावला. तर संचालकांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं त्या पत्रास, आम्ही पुणे कार्यालय येथे जाऊन 1 दिवस धरणे आंदोलन करणार याची नोंद घ्यावी. या संचालक 1990 पासून मी या बँकेचा हितचिंतक आणि क्रियाशील सभासद आहे. त्यामुळे मला बँकेमध्ये पहिलं काय चाललं होतं आणि सध्या काय चालू आहे याची पूर्ण मला जाणीव आहे. आत्ता जे आहे जे संचालक मंडळ हे मला तरी असं वाटतंय घराणेशाही आणि धनदांडग्यांचे भला मोठा बाजार भरवलेला आज मी पाहिला. पत्रकार मंडळी तुम्ही सर्व सातारा जिल्ह्यामध्ये फिरता, सहकारी संस्था पाहता, कृष्णा सहकारी साखर कारखाने, अन्नपूर्ती सहाय्यते कारखाने, कोणत्या कारखान्यापुढे बँकेच्या संचालकाचा जिवंत पुतळा तुम्ही कुठं पाहिला आहे का? जर नसेल पाहिला तर तुम्हाला आत्ता आज दाखवतो. कशासाठी हा पुतळा? बँक ही काय स्वतःच्या स्वमालकीची इस्टेट प्रॉपर्टी वाटली काय? म्हणजे तुमच्या नातवांडी परतुंडांनी म्हणावा हे आमचे आजोबा, हे आमचे पंजोबा. तर तो पुतळा ताबडतोब हलवावा ही माझी ठाम मागणी आहे. आणि बँकेचा मनमानी कारभार दोघांमध्ये चाललेला आहे. दोघं म्हणजे बँकेचे एमडी आणि अर्बन कुटुंब प्रमुख. याच्या व्यतिरिक्त या बँकेमध्ये कुठल्याही संचालकाला भान नाही, याचं संचालकांनी भान ठेवावं. तिसरा विषय, ज्या बँकेमध्ये कर्मचारी शिपाई म्हणून घेतलेत तेच आज ह्या बँकेचे संचालक मंडळामध्ये संचालक कार्य म्हणून काम करतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो समजून घ्या तुम्ही. ही कराड अर्बन बँक शेड्यूल कराड या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवलेला आहे. आम्ही जाहीर या वार्षिक सभेचे निषेध करतोय. आम्ही ज्या ठिकाणी सभा भरवली त्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध लावून त्या ठिकाणी फलक वगैरे लावले. त्या ठिकाणी आम्ही ह्याच्यात जे सभासदांना धमक्या देणे हे करणे ह्या प्रकार जे केलेले आहेत आत्ता प्रकार, आम्ही ह्यापुढे आयुक्त या कार्यालयात पुण्यात येते त्यांच्या विरोधात तिथं उपोषण करणार आणि या बाबतीत त्यांनी दखल घ्यावी. आज महाराष्ट्र राज्यात अतोनात पाऊस चालू आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्या ठिकाणी कोयना दरवाजे 7 फुटांनी उचललेला आहे. लोकांची स्थलांतर चालू आहे. ह्या प्रकरणामध्ये यांनी आम्ही फक्त विनंती केली की बाबा हे सभा वार्षिक सभा पुढे घ्यावी एवढी विनंती केली. त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत असताना 100-200 माणसं येऊन आमच्या जे पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं त्या पोलिसाबद्दल आमचं धन्यवाद देतो. त्यापुढं आता जर हे कराड अर्बननी अरेरावाची भाषा वगैरे केली, या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही. यापुढे जर अर्बन बँकेने जर काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला, आम्ही पुणे कार्यालय या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार. आणि जे भोंगळ कारभार चालू आहे, जे FIR नोंद झालेले आहेत, कराड पोलीस स्टेशन, न्यायालयीन चौकशी आणि सभासदांचे तक्रारदार या न्यायालयीन चौकशी होणार का? या संचालक उत्तर देणार का? या बाबतीत जर संचालकांनी आम्ही अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत. या बाबतीत जर संचालकांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं त्या पत्रास, आम्ही पुणे कार्यालय येथे जाऊन 1 दिवस धरणे आंदोलन करणार याची नोंद घ्यावी. या संचालकांनी ह्याविषयी जबाबदार
धरले जाईल. जर सभासदांना जे आंदोलकांना कोणतेही इजा काय झाल्यास हे संचालक मंडळ जबाबदार राहतील.